आपण तिथं टर्मिनल्सवर पोहोचलेलो आहेत आणि आम्ही बाकीच्यांची वाट बघतोय. आम्ही सगळ्यांच्या पहिला इकडे आलेलो आहे. ही फक्त एक उतरायला रेडी आहे. हसली कशी एसीची किंमत आम्हाला समजलं किती असते. एवढा गरम झाला ना. हर ट्रिपला समजते पण या ट्रिपला हाय पाणी मी नाही एसीची हवा डायरेक्ट तोंडावर जायचं. वा वा एसीची किंमत समजलं आम्हाला. नुसतेच हसतं. आम्हाला स्टोरी सांगते. जो बेटा है ना सब सीट खुला के 2 गाड़ी गया था. मेरा गाड़ी ओनली के एस्कॉर्ट भी नहीं गया था और एक गाड़ी में तो गाड़ी चालवायची सोडून मागे बघून बोलते. आम्ही तुम्ही पुढे बसा. तुला बघून मिक्स नाही माहिती समजलं. मागे टायगर घेऊन गेलेला. आम्ही या गाडीत वाघ बसलेला. आपण बसलो आहोत काय जनावरच असतं. वाघची कमी आहे. भुवनेश्वरचा कोट अरे 1200 हिरेला 1200 अरे 1200 होता. मी कुठे बोललो लिकर बार. मी बोला बार असोसिएशन आहे तो. ते वकिलांचं काहीतरी असते. बार असोसिएशन. समजत बी नाही काय बोलता का. चारचा पसारांशी भरलेला 2 तासासाठी हा रूम दिला आम्हाला. तर कशी हे बरं आहे. हा वेटिंग रूम आहे. 12 वाजता आमचे रूम आम्हाला भेटतील. हॉटेलला भोगदा पडलाय. गॉगल चाललोय दूरदर्शन फिरायला. भुवनेश्वरचे साईड सीन करायला चाललोय आता आम्ही. किती वाजले असेल? 12 वाजले असतील ना. आमची एसी आमचे हे किती सीटर आहे रे. मी माणसं 11 आणि सीट एवढे आहेत ना. ही खाली सीट आहे. माझ्याकडे खाली आहे. मागे 3 सीटर खाली आहे. आम्ही लोळून जाऊ शकतो. किती सीटर आहे बस? 17 सीटर बस ना. माणसं 11. ती पण एसी बस. आमचा पहिला स्टॉप आहे लिंगराज. गणपती बाप्पा. आम्ही गाईड केलं. त्याच्या जवळच राहतो. मग समजेल तरी काय बोलतात. इथे इकडची भाषा लवकर समजत नाही. म्हणजे तो मोबाईल चालेल बोलला आतमध्ये. चालेल. स्टार फ्रूट 7,000 concluded.
मंदिर आहे 7 किलोमीटरच्या आतमध्ये. 11 किलोमीटरच्या 11 किलोमीटरच्या आतमध्ये. तो मस्त बाईकवर चालला ना, आम्हाला चालवते उन्हामध्ये गाडी. किलोमीटर है 20 के अंदर में 7,000 टेम्पल है. 11 किलोमीटरच्या आत 7,000 टेम्पल आहे. 7,000 टेम्पल आहेत. बारके 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 भगवान सगळ्यांचे स्ट्रक्चर असेच आहेत. पार्वती माताने तप केलेलं आहे ते, आणि ते 108 शिवलिंग आहेत. कुठच्या तरी राक्षसला मारलेला असं आमच्या गाईडने सांगितलं. काय ह्याच्यात किती 108 लिंग आहेत. ते पार्वती माताने बनवले. ते कीर्ती आणि वास नामक दैत्याचा वध करण्यासाठी. समजलं. जाम गरमी आहे आणि ऊन तर खतरनाक. गीता गजर लेखन तो तिला सांगितलं. किती वाजले? बोललो आईला. सगळे असे घामाटलेत ना, बेकार. चला सब्जा टाकला आतमध्ये आणि त्यांचा फ्लेवर. ड्रिंक आहे. सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे. पाणी आहे ना. जेवण आलं किती वाजता? 2 वाजून 17 मिनिटं. आम्ही आलो आहे मुक्तेश्वर महादेव मंदिर, भुवनेश्वर. आम्ही छत्री घेऊन चाललोय कारण भरपूर ऊन आहे. खूपच ऊन आहे बापरे. मस्त मंदिर ना पूर्ण दगडाचंच आहे. पण जाम पाय टाकतात. हे लोक गेले पण एवढा गरम असेल तर जाते ना. चल चल थांबू नको. इकडे बसले ते लोक. इथे मी हा हाय मुक्तेश्वर महादेव दिसते. वातावरण मस्त ना, ऊन असेल. ऊन ऊन एकदम कडक ऊन. आता आम्ही पोचलो केव्ज. कसले केव्ज? खंडगिरी उदयगिरी. गरमी आणि झोपनी मजबूर केलं रेडबुल घ्यायला. जाम झोप आलाय आणि गरमी तर काय एवढी कशाला. आता इथे तिकीट काढायला आलोय केव्जसाठी. इंडियन 25 रुपये. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले चढाचं बोललं. माझ्या नाही वाटलं. आता हसलेच कॅमेरा बघून. ती माणसं जी स्ट्रगल करून चाललेत वरती, आणि ही ती माणसं जी नाही करू शकत. दमून बसलेली आहेत. ही टीचर असते ना, टीचर स्कूल मधून पोरांना घेऊन येते अशी दिसते. करू ना. चला यस. पहिला आलेले किती पस्तावा झाला आजीला. मी पहिला आलेलं, मी परत का आली. ऐक पण नव्हते आले. वरतून दिसतं चांगलं पण मारा. नॅशनल पार्क ते मस्त दिसते बा. चष्मा काढून बघ. दिसते मला चष्म्यातून चांगलं दिसते. 4:15. 4:15. अजून आमचा किती 3 स्पॉट बाकी आहे. राम मंदिर नाव बी नाही आठवत. आता आम्ही फोटो काढून खाली चाललोय. आता गड चढलेला आम्ही 5 जणांनी. किती मोठा गड चढला. सुरू होते खतम झाला तरी पण गडच आहे ना. सगळ्यांनी हार मानलेली आहे. आम्ही फक्त 5 जणांनी गड जिंकलेला आहे. उतरा तर असं चांगलं आहे. व्हिडिओ का भारी येईल उतरता उतरता. आम्ही आलेलो
ते माणसं फक्त फोटो काढण्यासाठी इथपर्यंत आले. त्याने केव दाखवलाय, किती मोठा केव बघायला. या आजीचा एक कान वरती चढताना इस्कॉन टेम्पल मध्ये आलोय. भुवनेश्वरचं इस्कॉन टेम्पल. एंट्री केलं गेलं खायचं. वा, लाडू बिडू आहेत. हो वाव, जगन्नाथ. आम्ही इस्कॉनच्या काय बोलतात त्याला, कॅन्टीन मध्ये आलो. कॅन्टीन मस्त खायला काय काय. मी पेस्ट्री घेतलाय. याला भैया चीज रोल, रसगुल्ला, गुलाबजामुन, पेस्ट्री, जिलेबी किती मोठी आहे. पेस्ट्री दे ना, ये चॉकलेट आहे. ये वाली दे ना. हा बटर केक, मावा केक, समोसाच खाई ना. ये एवढा मोठा क्वेश्चन. ये सब सस्ता सस्ता है रे यहाँ पे. क्रेविंग झालेली गोड खायची. समोसा थांबा. बिग समोसा. बडा समोसा. बडा समोसा 30 रुपयाचा समोसा आहे. एवढा मोठा. बडा समोसा. नाही, मिठा समोसा बोलतात. स्टफिंग बघू काय आहे. व्हिडिओ काढायसाठी एक समोसा हे करायला घेतला आपण. ऑपरेशन समोसा का ऑपरेशन. हवा भरलेला नारियलची बर्फी आहे आतमध्ये. तुझ्या टाईपचा खाना आहे सगळं इथे. रोल ये ते. अरे जाम सुक्का सुक्का आहे. चला आता आम्ही निघालोय. काय 1-2 मंदिर बाकी आहे, नंतर रूम वरती जाऊ. काय 30 रुपयाला बरं आहे एवढं. समोसा ना. मग वरती पण बघा 30 रुपयाचा समोसा. चला राम मंदिर. मोठा मंदिर. बसू जरा बाहेर मस्त. लास्ट स्टॉप आजचा. भुवनेश्वरचा लास्ट स्टॉप आमचा संपला. आता जाऊन ती एसी फुल झाले गाडी. देवगिरी आणि देवगिरी ते एकच आहेत. खंडगिरी आणि उदयगिरी. हा, ती एक. स्टॅच्यू ठेवलं मंदिराचं. कुठे. तिकडे बघ पुढे. अरे हा, लेचं लिंगराज मंदिरचं आहे. नाही. हा बाबा, ह्या मंदिरचं नाही आहे तो. अरे पुरीचं मंदिर पण असंच आहे. समोर 3 असे आहेत मग हे पण सफेद त्यांनी दाखवले ना 4. हा काय, एवढं लक्ष असतं तर झालं. आजचा लास्टचा स्टॉप राम मंदिर भुवनेश्वरचा. नंतर आम्ही रूमवर जाणार. रात्री जेवायला जाणार, लोळणार. ट्रेनमधला थकाव दूर करणार. चला मग, चल रे. कृती बघ किती भारी आहे. ह्याच्यावर बघ ना हनुमान किती मस्त आहे. काढून दिलं त्याचं. हनुमानाची सगळे ते काय, ते काय लेफ्टला, लेफ्टला पहिलं वाला. हे सगळे हनुमानाचेच आहे. पण तो जरा अलग आहे. काहीतरी वेगळं ते हनुमानाच्या शेप मध्ये पण नाही ना, म्हणून मला प्रश्न आहे ते काय आहे. आता आम्ही नाश्ता करायला आलोय. चहा नाही, मग चहा पाहिजे मला. पार्सल चाहिए. प्लेट बघितली. कोण कोण खाते. कसं आहे, चांगला आहे. समोसा मध्ये समोसा गाजर आहे. गाजर, टमाटरची ती पातळ चटणी देतात ना, काय नाही दिली पण. फोकस काय नाही देत रे. आता आम्ही फिरून सगळं पोचलोय. चप्पल घ्यायची. अरे तिथे दवाखाना होता म्हणजे हॉटेलवर पोचलोय. रोको बिको आता आम्ही पसरणार सगळे बेडवरती. किती वाजले थांबा. 7 वाजले.
चलो पोच गए. हा आम्ही पण मगाशी डोक्यात ते चाललेलं त्याला देऊया म्हणून. चलो. तर आमचा बिल झाला 2 क्रिस्पी, 1 फ्राईड राईस, 1 चिकन हैदराबादी, 4 रोटी आणि एक चिकन रोल आणि एक चिकन रोल. हा काय माहिती बिल बघ कमी घेतलं का एवढं 1000 रुपयात एवढा सगळा. या एकटी बाईनी आम्हाला सगळ्यांना नॉनव्हेज खाण्यात मजबूर केलं. तुला बघून आम्ही मजबूर झालो. तुला बघून आम्ही मजबूर झालो. हे लोक हावरे मला बोलते या एकट्या बाईनी होते आम्हाला नॉनव्हेज खायला मजबूर केला. मी बोलत तुम्ही हावरे. तुम्ही नसता खाल्लं तर आम्ही पण नसता खाल्लं. मी घरापासून बोलते की मी खाणारच आहे. मी तुमच्यासारखी बोललो नाही की मी नाही खाणार. नको 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 नको. मी मग आम्ही थोडासा विचार केला ना की जाऊ दे. पुरीचं दर्शन परवा आहे. 1 नंबर जेवण आणि 1 नंबर. आम्ही 1000 रुपये मध्ये काय काय खाल्ला माहितीये का? क्रिस्पी. हा ठीक आहे ना. 2 क्रिस्पी, 1 राईस, चिकन राईस, 1 ऑमलेट फ्राय, 1 चिकन हैदराबादी, 3 रोट्या, 4 रोट्या. चिकन रोल, 4 रोट्या आणि चिकन रोल. आणि 1 रोल. ते 2000 रुपये भरपूर खाल्ला आणि टेस्टी होता सगळं जेवण टेस्टी. हा तर देत होता ना ते घेतो. एवढा खा खाल्लाय की आता थम्सअप घेण्यात आम्ही मजबूर. मामाचा फोन आला. सगळे ढाराढोर थम्सअप स्प्राईट पिऊन आत्या म्हणजे तू तुझ्याकडे कुठे गेली? अरे त्याला सांग 2च बेड दिला 3 पाहिजे. झोपायची तयारी चालू आहे. तर मी उठू जेव्हा पोट भरते पण मन नाही भरत म्हणून घेतली.